नर्मदे या ठिकाणी बघा, हा आहे ना आम्ही आहे ना अमरकंटकचं जंगल आहे सर्व. तिथून अमरकंटकचं जंगल तुम्हाला सर्व कितीतरी लांब असे अमरकंटकचं जंगल, जिथे आम्ही आहे ना उत्तर तटावरून आता दक्षिण तटावरती आलेलो आहे. हे आमचं तट परिवर्तन झालेलं आहे. आणि इथून तुम्हाला जे आपण मेखल पर्वत आपण म्हणतो ना, मेखल पर्वत या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी का आपल्याला जो मेखल पर्वत आपण म्हणतो ना, अमरकंटकचं संपूर्ण जंगलाचं आहे ना, या ठिकाणी आहे ना तुम्हाला आहे ना हे दिसतं संपूर्ण जंगल पण दिसतं या ठिकाणावरून अमरकंटकचं. ज्यावेळेस आम्ही आहे ना आता तट परिवर्तन करून पुढे आलेलो आहे आणि आत्ता आम्ही दक्षिण तटाला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी सर्व अमरकंटकचं जंगल आहे, जिथे जडीबुटी आहे ना या जंगलामध्ये, ते अमरकंटक जल मेखल पर्वत म्हणतो ना आपण, ते या ठिकाणी मेखल पर्वत बरोबर. ते बघा या ठिकाणी बघा आपण जो आहे ना आत्ता आहे ना मायकी बघिया म्हणजे ना जिथं आहे ना नर्मदा मैयाचा जो उगम स्थान आहे ना, त्या ठिकाणावरून आम्ही निघालो आहे पुढे आता. आणि तिथे आम्ही ना तट परिवर्तन केलं, पूजा बिजा करून आहे ना सर्व पूजा करून निघालो पुढे. आणि असं आम्हाला आहे ना एक मेखल पर्वत म्हणजे आपण म्हणतो ना, त्या ठिकाणी त्या पर्वतांमधून आम्ही चाललेलो आहे. नर्मदे वाव नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा असा हा परिसर आहे. सर्व जंगल नर्मदा माई आहे ना, या अमरकंटकच्या जंगलामधून आम्ही आहे ना आता ज्या ठिकाणी आहे ना उत्तर तटावरून दक्षिण तटावरती आलेलो आहे. दक्षिण तटावरून आम्ही आहे ना पुढे आता आमचा परिक्रमा मार्ग ह्या परिक्रमेला आम्ही सुरुवात केलेली आहे आज. जे तट परिवर्तन करून परिक्रमेला त्या जंगलामधून, हा जो जंगल आहे ना मेखल पर्वत आहे. मेखल पर्वत म्हणजे जिथं मैयाचं उगम स्थान आहे, त्या ठिकाणावरून आम्ही सुरुवात केली. नर्मदे या ठिकाणी बघा, हे जे आहे ना आपल्याला परिक्रमाचा जो मार्ग आहे ना, जो दक्षिण तटाचा उत्तर तटावरून दक्षिण तटावर, हे झाड आहे ना पूर्ण दगडाने अडवून ठेवलं आहे. हे एक झाड आणि त्यालाच वेल तयार झाले त्या झाडा दगड म्हणजे इथं किती झाडांची असं जे आपण बोलतो ना हे जंगल आहे, सर्व याचं जंगल आहे. हे जे जंगल आहे ना आपण जर पाहिलं ना, या ठिकाणी हे मेखल पर्वत आपण अमरकंटकचं जंगल या ठिकाणी. हे बघा या ठिकाणी जे आहे ना आपलं जे आहे ना आपण म्हणतो ना मेखल पर्वत, जे जंगल आहे ना अमरकंटकचं, त्याच्या जंगलामध्ये आम्ही चाललेलो आहे. आणि ह्या जंगलामधून आहे ना संपूर्ण आज जे आहे ना महाशिवरात्रीचा जो दिवस आहे ना, एक महाशिवरात्रीच्या दिवशी आहे ना या दिवशी जे जल जर चढवलं परिक्रमाचे, त्या 3 परिक्रमा आवडतात अशा पूर्ण होतात. त्या दिवशी आम्ही जल चढवून पुढं उत्तर तटावरून दक्षिण तटावर चाललेलो आहे. त्या ठिकाणावरून जल चढवून पुढे आलेलो आहे. हे असा जंगल मार्ग आहे नर्मदे. ते या ठिकाणी बघा आम्ही ना सोनभद्र या ठिकाणी आलेलो आहे. जे नर्मदा एक सोनभद्र देव आहे, जो आपल्याला ना मेखल पर्वत म्हणजे ना अमरकंटकच्या जंगलामध्ये, आपण जे माईच्या बगीच्यावरून पुढं आलो ना 2-2.5 किलोमीटर अंतरावरती पुढे लगेच आहे. ते पण जंगलामध्ये ना सर्व असे इकडे पवित्र असे देवस्थान आहेत. ते देवस्थानाचे आम्ही दर्शन आज आहे ना जे पवित्र असते, ज्या शुभ दिवस आहे तो जो आहे तो महाशिवरात्रीचा शुभ दिवस, त्या दिवशी आम्ही इथं या ठिकाणी जल चढून आम्ही पुढे परिक्रमा करत आहे. थोडे जे मंदिर देवस्थान लागतात प्रत्येक देवाचे ना दर्शन घेऊन पुढे जात आहे आम्ही. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना सोनभद्र या ठिकाणी आहे. सोनपुडा या ठिकाणी जे आहे ना आपण आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी. इथे नर्मदे या ठिकाणी बघा आपण सोनभद्र या ठिकाणी आलेलो आहे. इथून आपल्याला आहे ना आता या ठिकाणाहून तुम्हाला जे आहे ना जेवढे पर्वत रांगा आहे ना तेवढ्यातच सुद्धा इथून दर्शन होईल. किती सुंदर असं दिसतं या ठिकाणावरून. जे मेखल पर्वत आहे आपण नाही ना इथं दक्षिण तटावरती, आता हा दक्षिण तटावरती अमरकंटकचं जंगल आहे. हे सर्व जर पाहिलं ना या ठिकाणी सर्व हे अमरकंटकचं जंगल आहे. किती घनदाट जंगल आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहता. या जंगलातून आमची परिक्रमा चालते या ठिकाणावरून. आणि हे सोनभद्रचे असं म्हणजे हा परिसर आहे असा या ठिकाणचा असा सर्व हा या ठिकाणचा असं. आणि हे सर्व सेल्फी पॉईंटला चाललेले आहेत. हे सेल्फी पॉईंट आहे तिथं बनवलेला, हा सेल्फी पॉईंटला चाललेले आहेत या ठिकाणी. नर्मदे बघा हे अमरकंटक जंगल आहे सर्व हे या ठिकाणी पाहता. जे मेखल पर्वत आपण बोलतो ना
या ठिकाणी आपलं ह्या ठिकाणं नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे. ज्या उगमस्थानी अजून हे 2 ते 3 किलोमीटर पुढे आलेलो आहे या ठिकाणावरून. आणि जो हा आहे सेल्फी पॉईंट या ठिकाणी नर्मदे लाईन बघा. नर्मदे या ठिकाणी बघा. हा जो आहे ना आपण चाललो आहे ना, हा जो मार्ग आहे ना मेहकल पर्वताच्या ह्याच्या त्या ठिकाणी आहे. आणि आपण जो उत्तर तटावरून दक्षिण तटावरती आलेलो आहे, हा दक्षिण तटाचा आहे ना हा आहे. आम्ही आहे ना एक तट परिवर्तन केलं आहे पूजा करून. आजचा जो शुभ दिवस आहे ना तो दिवस आहे महाशिवरात्रीचा. या ठिकाणी महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी आम्ही ज्या मेहकल पर्वताची प्रदक्षिणा पण होते. हे जी मेहकल पर्वत आहे तिथे प्रदक्षिणा करतात हे लोक, हे मेहकल पर्वताची. आणि काही जे फिरून दर्शन करून नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे त्या ठिकाणावरून दर्शन करतात. आणि दर्शन करून ते आपले दर्शन करतात आणि या ठिकाणी दर्शन करतात आणि असे प्रदक्षिणा पण घालतात मेहकल पर्वत. हे सर्व तुम्ही जंगल पाहिलं ना, अमरकंटकचं जंगल आहे या ठिकाणी. हे सर्व असं जंगल आहे अमरकंटकचं. आणि हे आहे मेहकल पर्वताची प्रदक्षिणा घालत असतात. हे सर्व आहे ना आजचा जो शुभ दिवस आहे म्हणून एवढी गर्दी आहे या ठिकाणी. तट परिवर्तन झाले म्हणून लय खुश आहे. तट परिवर्तन झालं म्हणून लय खुश आहे. अरे हो बाबा. तट परिवर्तन किती दिवस त्या तटाची वाट राहणार मला. हां 15 दिवस. हां काय होईल ते किती दिवसापासून अमरकंटक. शेवटी अमरकंटक आता जाते या ठिकाणी बघा. झाली ना आज, म्हणजे आज संपूर्ण तट पूर्ण झाला म्हणायचं. तट पूर्ण करून तट परिवर्तन करून इकडे आलो आहे म्हणायचं ह्या तटाला, दक्षिण तटाला जो पितृतट आहे. आणि हां देवतटावरून पितृतटावर त्या तटाची आहे ना लय दिवसापासून आठवण चालू होते. हे असे लोक इकडे अशा. खरंच या शुभ दिवस आहे. आणि जेव्हा ओंकारेश्वरून आम्ही दक्षिण तटावर होतो, दक्षिण तटावरून आम्ही समुद्र जेव्हा पार केला तेव्हा उत्तर तटावर होतो. उत्तर तटानंतर अमरकंटकला आल्यानंतर आम्ही परत दक्षिण तटावर आलो. आणि या दक्षिण तटाकडे येण्यासाठी खूप म्हणजे जवळपास 2.5 महिने लागले या तटावर येण्यासाठी. कारण जो मैयाचा किनारा होता तो सुटला नाही आमच्यापासून. जसं जसं आम्ही मैयाकडे म्हणजे अमरकंटककडे जवळजवळ जात होतो तशी तशी आमची काय म्हणतील ते किनाऱ्याने चालू परीक्षा मैया घेत होती. मैयाने परीक्षा घेतली. जसं जसं आम्ही मैयाजवळ जात होतो सगळ्यात जास्त तुझी घेतली. खरंच खूप अनुभव आहे मैयाचे, सांगू नाही शकत. पण आता जसं जसं आम्ही ओंकारेश्वरला जात आहे तशी तशी मैया थोडी थोडी सुटत जाणार आहे आमच्यापासून. आणि खरंच मैया तर मैया आहे, खरंच आई आहे. आईलाच असते मुलांची काळजी आपल्या. शेवटी आमचा तट पूर्ण होऊन आम्ही आता आम्ही समोर निघालो. या तट पूर्ण होऊन आता समोर म्हणजे पुढे निघालो. आता बघू या तटामध्ये किती काय होतं काय नाही अनुभव. आणि आता कितीतरी अनुभव आले, ते अनुभव आपण शेअर केलेलेच आहे तुम्हाला आपल्या माध्यमातून. पण एक असं आहे कारण आजचा जो शुभ दिवस आहे ना हा महाशिवरात्रीचा दिवस आहे. हा महाशिवरात्रीचा दिवस आला आहे आम्हाला या परिक्रमेमध्ये. ज्या परिक्रमेमध्ये आम्हाला जो दिवस आला आहे ना तो शुभ दिवस आहे. याच दिवशी आमचे आहे ना आम्ही ज्यावेळेस जल चढवलं ना 2 ते 3 परिक्रमा आमच्या आहे ना झालेल्या आहेत. म्हणजे आम्ही जल चढून आलो ना त्या दिवशी त्या परिक्रमा आमच्या पूर्ण झाल्या 2-3 असं तर म्हणलं जाते. त्याच्यामुळं आम्ही 1-2 दिवस इथे अमरकंटक या ठिकाणी थांबलो होतो. पण आमच्या मैयाने थांबवलं. आम्ही पुढे आता दक्षिण तटाकडे तर पुढे हळूहळू त्या ठिकाणी या अशा मार्गे. कारण हा जो मेहकल पर्वत आहे, मेहकल हे पर्वत आहे त्या ठिकाणी आपल्या भोलेनाथांनी जी तपस्या केली होती त्याच्यातून आपली नर्मदा मैयाचा उगम स्थान आहे. त्या पवित्र स्थानी त्या तपोभूमीवरती आम्ही तपोभूमीचे दर्शन आम्ही पुढे या ठिकाणी बघा महामेरू आपण म्हणतो ना, महामेरू मंदिर श्री यज्ञ जे आहे ना सोनपुडा मार्ग अमर तेव्हा असं मंदिर आहे. पुढं आलं त्या मंदिराच्या संपूर्ण तुम्हाला आहे ना व्हिडिओ दाखवणार मी या ठिकाणी.
जर काढून दिला तर पण बघूया काय करतात. बाहेरून तर काढतो, बघूया. नर्मदे यार या ठिकाणी बघा जे आहे ना, आता ही जी आहे ना, ऐकून घे बघ. त्या ठिकाणी आपण आहे ना, आता इथेच लिहिले फोटो काढायचा, पण तुम्हाला हे बाहेरून दाखवतो. इथून असा हा हे असं आहे बघ या ठिकाणी. नर्मदे हे जे बघितलं ना आपण आहे ना, तीर्थराज आहे हे ना, अमरकंटक तीर्थराज सगळ्यात जुनं आणि पुराणिक मंदिर आहे या ठिकाणी. जर पाहिलं नर्मदे हे बघा, हे जे मंदिर श्री यज्ञ महामेरू मंदिर आहे. हे यज्ञ महामेरू हे संपूर्ण असं मंदिर आहे परिसर. कारण आता इथे आहे ना, महाशिवरात्रीचा शुभ दिवशी आहे ना, इथं गर्दी आहे त्या ठिकाणी. गर्दी कमी असते. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना, आता उत्तर तटावरती जे उत्तर तट आहे हे अर्धा भाग आहे या ठिकाणी, अर्ध्या भागामध्ये आपण. आणि ह्याच ठिकाणी जर पाहिलं तर ह्या साईडला हे दक्षिण तट आहे या ठिकाणी. आणि इथे सुद्धा आपल्याला एक यारो दिलेला आहे उत्तर आणि दक्षिण तटाचा. इथे सुद्धा यारो दिलेला आहे आपण जर पाहिलं तर बघा. इथे बघू शकता, इथे हे लोक या ठिकाणी इथे यारो आहे दक्षिण तट आणि उत्तर तट. आणि हा जो आहे ना नर्मदा मंदिर आहे, हे जे आहे ना नर्मदाजीचं मंदिर आहे या ठिकाणी. हा नर्मदाजीचं सगळ्यात जुनं मंदिर आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हे सर्वात जुनं मंदिर आहे. हे बघा, हे नर्मदाजीचं मंदिर आहे. आणि आम्ही आहे ना आत्ता आहे ना दक्षिण तटावरती. आणि तिकडून जर पाहिलं तर नर्मदाजीचं तो उत्तर तट आहे त्या ठिकाणी. आणि हे कुंड आहे ना, जवळजवळ आहे ना, हे सर्व दक्षिण तटावरती आहे कुंड नर्मदाचीच आहे. इथे ही नर्मदाची मूर्ती बघा तिथे, नर्मदा मैया पुढे. नर्मदे ते या ठिकाणी बघा, हे नर्मदा कुंड आपण म्हणतो ना, हे नर्मदा कुंड आहे. आणि इथे नर्मदा महामय्याचं मंदिर आहे सर्वात. आणि नर्मदा मैया जे आहे ना, ते बघा तिथे हे सगळ्यात जुनं मंदिर आहे. कितीतरी हजारो वर्षापूर्वीचं मंदिर असं नाही. अमरकंटक या ठिकाणी. आणि आम्ही जो आहे ना ते आहे ना दक्षिण तटावरती आहे आणि तिकडे उत्तर तट. कारण आम्हाला अर्ध्या मंदिरातच जायला चान्स आहे. अर्ध्या मंदिराच्या पुढं आम्ही जाऊ शकत नाही. या ठिकाणावरून अर्ध्या मंदिरातच आम्ही जाऊ शकतो, फक्त अर्धा मंदिर. या ठिकाणी आम्ही फक्त अर्धा मंदिरातपर्यंत जाऊ शकतो जर पाहिलं तर. नर्मदाजी तिथे या ठिकाणी असा मंदिराचा परिसर आहे या ठिकाणी. कारण या अर्ध जे आहे ना, अर्ध मंदिर आहे ना उत्तर तटावर आहे आणि अर्ध मंदिर दक्षिण तटावर आहे. त्याच्यामुळे परिक्रमा असे अर्ध्यापर्यंत जातात, अर्ध्यातून परत वापस येतात. नर्मदे अरे बघा, या पातालेश्वर मंदिरात आतमध्ये आलो. ही याचं मंदिराची स्थापना आहे ना 1041 ते 1043 8वी सदीलाच आपण स्थापन झालेली आहे. आणि या ठिकाणी आहे ना सूर्यकुंड, हे सगळ्यात जुनं आणि पुराणिक मंदिर पातालेश्वर. नर्मदा मैयाचं दर्शन आहे, जे नर्मदा मैयाचं जुनं मंदिर आहे ना, त्या ठिकाणी आल्याच्यानंतर हे असं मंदिर आहे. तर ते दर्शन घेऊन पुढे आल्याच्यानंतर या मंदिरात आलो आम्ही. आणि हे सगळं पुराणे, हे समोर आहे ना आपल्याला जे दिसतंय ना, हे सूर्यकुंड आहे. हे सूर्यकुंड आहे. आणि हे पातालेश्वर म्हणजे पातालेश्वर मंदिर सगळ्यात जुने मंदिर बघा. हे पुराणिक मंदिर आहे. किती जुनं आणि किती पुराणे असं या ठिकाणी जर पाहिलं तर असं मंदिर आहे पातालेश्वर. हे बघा, या ठिकाणी जे शिवलिंग आहेत असे छोटे छोटे शिवलिंग आहेत, प्रत्येक याच्यामध्ये शिवलिंग आहेत. या ठिकाणी बघा, एका दगडामध्येच हे मंदिर आहे, एका दगडात हे केलेलं. आणि या आतमध्ये आपण जाऊन बघूया काय आहे ते या ठिकाणी. प्रत्येक मंदिर आहे ना असं आतमध्ये आहे ना, आपण गेलो ना, बघा हे सगळ्यात जुनं म्हणजे दगडाच्या याच्यावरती फक्त हे जे आहे ना असं दगडाचे हे जे बघितलं, दगडाच्या सगळं दगडी कोरीव काम म्हणजे 8वी शताब्दीला हे मंदिर आहे केलेलं आहे. याच्या आत आहे ना आपल्याला दाखवलं होतं काय आहे. इथे एक शिवलिंग आहे, हे इथे एक शिवलिंग आहे. हे पातालेश्वर मंदिर असं एक इथे शिवलिंग आहे. असा आतला जो परिसर आहे भाग आहे बघा, असा आतमध्ये जर पाहिलं तर असं सर्व हे दगडांमध्ये, बाकी दुसरं काही नाही. इथे तुम्हाला सिमेंट नाही दिसणार, काय नाही दिसणार. हे जे जुन्या पद्धतीचं सगळं जुनं म्हणजे 8वी सगळं असे मंदिर आहे. हे एक मंदिर आहे तसंच जर पाहिलं हे बघा.
ते बघा असं हा मंदिराचा परिसर. तिथं बावडी आहे, ते त्या ठिकाणी ते काढतात ना, तिथे बावडी आहे. ती बावडी बंदिस्त केलेली आहे कारण लहान लहान मुलं असतात या ठिकाणी. मग प्रत्येक मंदिरात जाणार आहे, प्रत्येक मंदिराचं इथल्याच्या आतमध्ये आहे दर्शन घेऊन. आतमध्ये ओंकारेश्वर स्थान नारायण भगवान आतमध्ये गेलेले. इथे सुद्धा हे बंद केलेलं आहे. या ठिकाणी जर पाहिलं ना, हे शिवलिंगाचे जुन्या काळातले सर्व इथे सुद्धा बंद केलेले आहे. हे पण शिवलिंगच असणार आहे. आपण जर बघूया इथे डोकं, इथे अंधार असल्यामुळं काय दिसत नाही. बाबा मी क्या कर रहे हो? यूट्यूब हाँ यूट्यूब यूट्यूब में लगाते हो? या ठिकाणी बघा असं आहे हे मंदिर आहे सर्व. आपण जर पाहिलं ना, हे पाताळेश्वर. एक मिनिट बेटा, नहीं रे मत खींच यार, मत खींच, बात मत ये मत। की परिक्रमा पूरी हो गई, दक्षिण तट चालू हो गया है। अभी ओंकारेश्वर फिर से जाना है। हाँ अभी हमारी हो गई शिव टेम्पल. दिस टेम्पल द लॉर्ड द शिव द also now the 3000 किलोमीटर हो गई, अभी थोड़ी बाकी है, 700-800 बाकी है। हे चल. हे बघा या ठिकाणी जर पाहिलं ते असं आहे मंदिरात. आणि सूर्यकुंड दाखवतो तुम्हाला या ठिकाणी. सूर्यकुंड पण आहे या ठिकाणी. इकडे जुने मंदिर. इथे काय आहे? अरे यह 5 मंदिरों का समूह है, पंचमठा इसलिए मंदिर. यह पंचमठा के नाम से जाना जाता है। पंचरत्न या 5 मंदिरों का समूह है, इसी के लिए पंचमठा के नाम के उत्तरार्ध में मंदिर के चुने गए शासनकाल मोटा में निर्मित माने जाते हैं। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर असे छोटे छोटे आहे ना लिंग स्थापन केलेले जे शिवलिंग आहे या ठिकाणी. इथे मंदिरं बंद आहेत, सर्व मंदिरं बंद आहेत, सगळी मंदिरं बंद आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. त्या ठिकाणी हे पण जो तुम्ही पाहिलं ना, हे असं एक आहे जुनं मंदिर आहे हे सर्व. आणि हे सूर्यकुंड आहे. इथे शिवलिंगाचे ना छोटे छोटे हे केलेले. आणि अशा प्रत्येक ठिकाणी ना आपल्याला आहे ना इथे हे पातालेश्वर. हे बघा आता आम्ही पाहतोय पौराणिक मान्यतेनुसार शंकराचार्यांनी या शिवलिंग की स्थापना केली. समजा होती इसी मंदिर का निर्माण चरित करणारे 1041 ते 1072 या गावात हे पातालेश्वर मंदिर आहे. म्हणजे आपण जर पाहिलं ना इथे आहे ना सर्व 5 मंदिरं आहेत. 5 मंदिरं सर्व आहे ना, हे सगळी आहे ना जुनी. म्हणजे ना 8वी सदीला. हे 8वी सदी म्हणजे आहे ना कितीतरी जुनं. हे एका दगडातलं कोरेकाम आहे सगळं. हे जर ठिकाणी पाहिलं तर हे बघा या ठिकाणी. दादा कैमरा बंद कीजिए. नर्मदे. अरे बघा हे आहे ना सूरजकुंड आहे. हा आहे ना आदि शंकराचार्याचे स्थापित आहे. इथले जेवढे आहे ना आदि शंकराचार्यानेच आहे ना या ठिकाणी आहे ना सर्व स्थापित केलेली मंदिरं आहेत. आणि असं मानलं जातं का आहे ना नर्मदा मायाचं उगम स्थान आहे ना त्यावेळेसपासून चालू झालेलं आहे असं मानलं जाते. त्याच्या आधी असणारे अजून कुणाला माहीत नाही, फक्त मानलं जाते. नर्मदे नर्मदे. हे असा परिसर आहे, सर्व असा परिसर आहे नर्मदे. या ठिकाणी असं बघा नर्मदा मैयाचं पुढं आल्याच्या नंतर असं लगेच जल तयार झाले बघ. ती मैयाचं बरोबर भोलेनाथाची मूर्ती बरोबर नर्मदा मैयाच्या नदी जी नर्मदा मैयाची ना त्याच्या मध्यभागी आहे नर्मदे.